संत निरंकारी मिशनद्वारे 18 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू करण्यात आलेले प्रोजेक्ट अमृत हे जलसंधारण, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेसाठी राबविण्यात येणारे एक भव्य राष्ट्रीय अभियान आहे. स्वच्छ जल, स्वच्छ मन या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाचे उद्दिष्ट देशभरातील 1500हून अधिक ठिकाणी नद्या, तलाव आणि विहिरी यासारखे जलस्रोत स्वच्छ करून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे हे आहे. याच अभियानाच्या अंतर्गत कराड येथील कृष्णा प्रीती संगमावर कृष्णा नदी व परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात कराड शहराचे उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंके, माजी नगरसेवक सौरभ पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र माने तसेच संत निरंकारी मिशनचे सेवाधारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी मिळून नदीकाठावरील कचरा, प्लॅस्टिक व निर्माल्य हटवून परिसर स्वच्छ केला. प्रोजेक्ट अमृत 2026ची प्रमुख उद्दिष्टे आहेत: जलस्रोत संरक्षण, स्वच्छता मोहीम, जनजागृती, शाश्वत विकास व सामूहिक सेवा. हे अभियान सध्या 4थ्या टप्प्यात असून समाज आणि प्रकृती यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याचा संदेश देत आहे. तसेच नागरिकांनी आपल्या कृष्णामाईमध्ये कचरा व निर्माल्य टाकून ती प्रदूषित होणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. आज संत निरंकारी मिशनच्या वतीनं संपूर्ण देशभरामध्ये अमृत जल या त्यांच्या सेवाभावी कार्यक्रमाच्या अंतर्गत संपूर्ण देशभरामध्ये जिथे जिथे पाणवठे आहेत त्या पाणवठ्यांची स्वच्छतेचा एक खूप मोठा कार्यक्रम आज या मिशनच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला आहे आणि अतिशय महत्वाचं हे असं कार्य आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आम्हाला प्रत्येक संतांनी कधी अंधश्रद्धा शिकवली नाही, तर त्यामध्ये याच गोष्टी संत तुकारामांचं बघितलं तर आम्हाला निसर्ग पर्यावरणाचं महत्व त्यांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं होतं आणि तीच परंपरा संत निरंकार मिशनच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालू ठेवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. आणि मानव सेवा व निसर्ग सेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा आहे असं समजून हे मिशन काम करत आहे. आज जवळपास त्यांचं 4थं वर्ष या ठिकाणी त्यांचं सुरू आहे. या कामाच्या अंतर्गत विविध ठिकाणी ह्या संत निरंकार मिशनचे सेवेकरी काम करत आहेत. त्यांना व त्यांच्या सर्व या स्वाध्याय परिवाराला मी आमच्या स्वर्गीय पी. पाटील साहेब कुटुंबाच्या वतीनं, कराड नगर परिषदेच्या वतीनं मी त्यांच्या या सत्कार्याला शुभेच्छा देतो. येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी अशाच प्रबोधनात्मक कामं हाती घ्यावी. त्याला कराड नगर परिषद आमची पूर्णपणे त्यांच्या सक्षमपणे पाठीशी उभं राहील एवढं मी या ठिकाणी त्यांना आशावाद व्यक्त करतो. निरंकार आज या कृष्णाबाई प्रीती संगम घाटावरती संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून अमृत प्रोजेक्ट अमृत या प्रोजेक्टच्या निमित्तानं जल स्वच्छ मन स्वच्छ हा एक उपक्रम या ठिकाणी दरवर्षी राबवला जातो. बाबा हरदेव सिंग महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताचं औचित्य साधून आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणवठे आहेत, नद्या आहेत, त्यांचं स्वच्छ काम करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. ही संत निरंकारी मंडळाचे सेवादल, त्यानंतर सर्व सत्संग या कार्यामध्ये एक स्वाभाविक हौस या माध्यमातून कार्य करत असते. कोणतंही मानधन वगैरे नसतं, फक्त एक गुरुमत हा एकच आपला एक भाग असतो आणि त्या माध्यमातून हे स्वच्छता अभियान या ठिकाणी दरवर्षी राबवलं जातं. खरोखर या संत निरंकारी मिशनच्या मध्ये असणारे अनुयायी जे आहेत हे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील, कृषी क्षेत्रातील सर्व मान्यवर जे आहेत ते मान्यवर या ठिकाणी एक गुरुमतानुसार ही सेवा करत असतात. स्वतःला कुठेही प्रकट न करता आपल्या गुरुला प्रकट करत असतात आणि पूर्ण कर्माच्या माध्यमातून ही भक्तिभावना जी आहे ती भक्तिभाव या ठिकाणी प्रकट केला जातो. आज संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून हा पाणवठ्यावरचं स्वच्छता अभियान आजपर्यंत या ठिकाणी रेल्वेच्या ठिकाणचं अभियान राबवण्यात आलेलं होतं. रक्तदानासारखं सुद्धा कार्य ह्या संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे मानवता हा यातला मूळ भाग आहे, भाईचारा संबंध हा एक मूळ भाग आहे आणि आधी देवाशी ओळखावे मग अनन्य भावे भजावे, अखंडची ध्यान धरावे सर्वोत्तमाचे या उक्तीप्रमाणे कोणतंही कर्मकांड नसणारी ही संत निरंकारी विचारधारा आज या मानवाला एकत्रित करणारी विचारधारा या ठिकाणी ज्या मंडळाच्या माध्यमातून केली जात असते
आज त्यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम म्हणून केले जात असतात, आध्यात्मिक उपक्रम असतात, किंबहुना अंधश्रद्धा निर्मूलनाचं जे काम आहे ते सुद्धा या माध्यमातून केलं जातं. हे आज महाराष्ट्र ही संत मांदियाळी महाराष्ट्राने जी विचारधारा संतांनी आजपर्यंत दिली तीच विचारधारा घेऊन याची कार्यान्वित करण्याची जो भाग आहे तो भाग या संत निरंकारी मिशनमध्ये केलेला आहे. तेव्हा आज या ठिकाणी आपण आलात, तुम्हा सर्वांचं मी संत निरंकारी मिशन कराड शाखेच्या वतीनं अभिनंदन करतो आणि थोडक्यात या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. संत निरंकारी मिशनच्या वतीनं मानव सेवा व लोक कल्याणाच्या हेतूने सन 2022 पासून भारत सरकार आणि संत निरंकारी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा 4था टप्पा प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन हा आज 22 फेब्रुवारी जवळपास भारतामध्ये 1500 ठिकाणी हा नदीकाठचा जो स्रोत आहे, मग नदी असेल, झरे असतील किंवा विहिरी असतील, त्यांच्या स्रोत काठावरची स्वच्छता आज संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून सर्व भारतभर 1500 ठिकाणी सुरू आहे. त्यापैकी सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास आज 16 ते 17 ठिकाणी हे स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान सुरू आहे. अशाच पद्धतीनं आज या ठिकाणी कराड प्रीती संगम घाटावरती संत निरंकारी मिशन ब्रँच कराड यांच्या वतीनं नांदगाव आणि कराड ब्रँच या दोन्ही ब्रँचच्या वतीनं जवळपास हजारोच्या उपस्थितीत या ठिकाणी सेवादल बंधू भगिनींनी स्वच्छ जल स्वच्छ मन अभियानांतर्गत या ठिकाणी प्रत्यक्ष सेवा सुरू आहे. धन्यवाद.